महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचा दौरा 4 आणि 5 फेब्रुवारी अशा पद्धतीनं दौरा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या दौऱ्याचं मोठ्या उत्साहानं जल्लोषामध्ये सर्व जिल्हावासीय, या जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी स्वागत त्यांचं करणार आहेत। खरं तर जो दौरा 4 आणि 5 तारीखचा साहेबांचा जो आहे ते सकाळी 11 वाजता मोपा विमानतळ येथून सावंतवाडीकडे येतील। सावंतवाडीला 11:45ला गांधी चौक येथे त्यांचं आगमन होईल। सावंतवाडी मतदारसंघाच्या वतीनं सावंतवाडी नगरपालिकेच्या या ठिकाणी त्यांचं स्वागत होईल आणि त्या ठिकाणी गांधी चौक येथे त्याही ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत हे गांधी चौकामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। दुपारी 12:15 सावंतवाडी गांधी चौक ते कुडाळमध्ये त्या ठिकाणी 12:40 वाजता कुडाळला त्या ठिकाणी येतील। कुडाळ येथे हॉटेल RSN ते जिजामाता चौक शिवसेना शाखा कुडाळ अशा पद्धतीची एक भव्य मोटरसायकल रॅली ही त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि शिवसेनेच्या शाखेच्या त्या ठिकाणी एक भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत हे त्या ठिकाणी उद्धवजींचं त्या निमित्तानं होणार आहे। त्यानंतर कुडाळवरून दुपारी 1:10 त्यांचं ओरस येथे आगमन होईल। दुपारी 1:25 ओरसमध्ये त्या ठिकाणी येतील। त्याच्यानंतर दत्ता दळवीच्या जे गंगाई हॉटेल आहे त्या ठिकाणी वेळ राखीव ठेवलेला आहे। त्याच्यानंतर ते दुपारी 2:10 वाजता ओरस येथून मालवणकडे त्या ठिकाणी प्रयाण करतील। मालवणला त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं जे भव्य असं मंदिर जे उभं झालेलं आहे त्या ठिकाणी मंदिर आणि मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आमदार वैभव नाईकांच्या फंडातनं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सिंहासन, भव्य सिंहासन हे त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी पूजन होईल मंदिरामध्ये आणि त्या सगळ्या याचं सिंहासनाचं जे किंवा मंदिराचं जे लोकार्पण आहे हे लोकार्पण त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्या ठिकाणी उद्धवजींची ही त्यानिमित्तानं या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी भेट असणार आहे। त्यानंतर ते मालवणच्या जेटीवर म्हणजे बंदरावर त्या ठिकाणी जातील। त्या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठं स्वागत हे मालवण मतदारसंघाच्या वतीनं हे त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर तिथून मालवणवरनं संध्याकाळी 4:15 मालवणवरून त्यांचं आंगणेवाडी येथे प्रयाण त्या ठिकाणी होणार आहे। 4:45ला आंगणेवाडी येथे त्या ठिकाणी साहेब येतील। त्या आंगणेवाडी मंदिर परिसरामध्ये त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेतील, त्या ठिकाणी पूजा होईल। त्याही ठिकाणी भव्य दिव्य असं स्वागत उद्धवजींचं होईल। ज्यावेळी तोक्ते वादळ झालं होतं आणि त्या तोक्ते वादळामध्ये फार मोठी नुकसान या जिल्हावासियांचं आणि विशेषतः मच्छीमारांचं झालं होतं, त्या मच्छीमारसुद्धा त्या ठिकाणी जी मदत त्या काळामध्ये ज्या मच्छीमारांना झाली ते मच्छीमारसुद्धा भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत हे उद्धवजींचं त्या मालवणच्या त्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहे। अशा पद्धतीनं मालवणचा दौरा त्या ठिकाणी आहे। तिथून मग 5 वाजता सायंकाळी 5 वाजता आंगणेवाडीवरून कणकवलीकडे प्रयाण
बेळणा मार्गे कणकवलीकडे त्या ठिकाणी येतील. संध्याकाळी 5:40 कणकवलीच्या आप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये भव्य दिव्य असं स्वागत उद्धवजींचं कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता उद्धवसाहेब आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. आणि त्या दिवशीचा 4 तारीखचा दौरा हा त्यावेळी दिवशी संपेल. दुसऱ्या दिवशी सोमवार सकाळी 5 वाजता 5 तारीखच्या दिवशी सकाळी 10 वाजता तराळा येथे उद्धवजींचं भव्य दिव्य असं स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल. देवगड वैभववाडी कासारडा खारेपाटण जो विभाग आहे त्या विभागाच्या वतीनं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत हे त्या ठिकाणी उद्धवजींचं होईल. आणि त्या ठिकाणी मग तिथून ते राजापूर आणि रत्नागिरीकडे त्या ठिकाणी जिल्ह्याकडे त्या ठिकाणी त्या दौऱ्याच्या निमित्तानं जातील. अशा पद्धतीचा एक उत्साही दौरा खरं तर म्हणजे मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाल्याच्या नंतर हा प्रथमच सिंधुदुर्गामध्ये कोकणमध्ये हा उद्धवजींचा दौरा आहे. आणि याच्यासाठी फार मोठं नियोजन हे सिंधुदुर्गला शिवसैनिकांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सगळ्यांवर त्या ठिकाणी फार मोठी जबाबदारी म्हणजे त्या ठिकाणी महिला सेना असेल, युवा सेना असेल, बेसिक शिवसेना असेल, या सगळ्यांकडे त्या ठिकाणी जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सगळ्यांना विभाग विभाग प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, जे युवा सेनेचे अध्यक्ष असतील, महिला सेनेचे अध्यक्ष असतील, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले या सगळ्यांना त्या ठिकाणी ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि एक उत्साही वातावरण त्या निमित्तानं, कारण उद्धवजी आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं सातत्यानं कोकणचं विशेष प्रेम, सिंधुदुर्गवासियांचं विशेष प्रेम हे उद्धवजींच्या मागे त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आपण सातत्यानं घेतलेला आहे. आणि म्हणून तितकाच मोठा प्रतिसाद, प्रचंड असा प्रतिसाद, प्रचंड असं जल्लोषी उत्साही हा दौरा या निमित्तानं होणार आहे. खरं तर या उद्धवजींच्या दौऱ्यामुळे शिवसेनेला फार मोठी बळकटी, कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास त्या निमित्तानं निर्माण होणार आहे. आणि येणाऱ्या काळातली जी काही सगळी आव्हानं आहेत ही आव्हानं पेलण्याची ताकद ही प्रत्येक शिवसैनिकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि त्याचबरोबर सिंधुदुर्गवासियांचं जे प्रेम आहे, आशीर्वाद आहे, हा नक्कीच उद्धवजींच्या नेतृत्वावर, उद्धवजींच्या शिवसेनेवर त्या ठिकाणी तितकाच या निमित्तानं राहणार आहे. आणि म्हणून खरं तर एक कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह, कार्यकर्त्यांमध्ये एक विशेष वेगळी ताकद या दौऱ्यातनं त्या ठिकाणी निर्माण होईल. खरं तर या दौऱ्यामध्ये या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब त्या ठिकाणी असणार आहेत, अरुबाई दुधवडकर असणार आहेत, आमदार वैभव नाईक असणार आहेत. आणि संपूर्ण जिल्ह्यातले सगळे जे काही जिल्ह्याचे सगळे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे संजय पडते जिल्हा प्रमुख असतील, सतीश सावंत आहेत, अतुलजी रावराणे आहेत, भाई आमचे ज्येष्ठ भाई गोवेकर आहेत, बाळासाहेब गावडे आहेत, सुशांतजी नाईक आहेत, संदीप कदम आहेत, मोठ्या संख्येने सगळ्या शिवसैनिकांवर ही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मला विश्वास आहे की हा उत्साह एकंदरीत चांगल्या जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये हा दौरा त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे. तशा पद्धतीने सगळे कार्यकर्ते, शिवसैनिक हे त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.